मित्रांनो, 10वी पास महिलांना LIC मध्ये महिला करिअर एजंट म्हणून नोकरीची संधीही मिळणार आहे। मित्रांनो, LIC बीमा सखी म्हणून त्यांना नियुक्तीही मिळणार आहे। मित्रांनो, ही LIC बीमा सखी म्हणून नियुक्ती होण्यासाठी नेमकी तुमची पात्रता ही 10वी पास असणार आहे। परंतु यामध्ये कोणत्या महिलांना संधी मिळणार आहे आणि यासाठी बाकीच्या अटी आणि शर्ती काय आहेत, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माहिती महत्त्वाची या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच पुढील अपडेटसाठी उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील पहिले अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग जास्त एकदा सुरू करूयात आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला LIC सर्च करायचं आहे। मित्रांनो, LIC सर्च केल्यानंतर या ठिकाणी LICची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी तुम्हाला ओपन करायची आहे। मित्रांनो, ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी जाहिरात दिसेल। या ठिकाणी बघा LIC बीमा सखी अशी जी जाहिरात आहे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी बघा बघा LICची बीमा सखी असा तुम्हाला या ठिकाणी वर कोपऱ्यामध्ये दिसेल। तर बघा मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेट ऑफ इंडिया LICच्या बीमा सखीची भरती तुम्हाला करिअर एजंट, महिला करिअर एजंट म्हणून या ठिकाणी भरती निघालेली आहे। मित्रांनो, नेमकी ही भरती काय असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी आता करूयात। बघा मित्रांनो, LICची विमा सखी MCA महिला करिअर एजंट योजना ही केवळ महिलांसाठीच असलेली स्टायपंडरी योजना आहे, ज्याचा कालावधी हा 3 वर्षांचा असणार आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे आणि हा स्टायफंड हा तुम्हाला 3 वर्ष भेटणार आहे। आता या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही त्या महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती केली जाणार नाही, हे या ठिकाणी आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला स्टायफंडवर तुमची नियुक्ती ही केली जाणार आहे। आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी किमान वय हे 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वय हे तुम्हाला 70 वर्ष असणं गरजेचं आहे। म्हणजे किमान 18 आणि कमाल 70, ज्याच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तसेच तुम्हाला शैक्षणिक पात्रता म्हणून 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तसेच प्रत्येक स्टायपंडरी वर्षात तुम्हाला तुमच्या कामाचं टार्गेट हे दिलं जाणार आहे, तुम्ही ते टार्गेट पूर्ण करणं गरजेचं आहे। आता नेमकं तुम्हाला हे टार्गेट काय असणार आहे बघा, या ठिकाणी बघा तुम्हाला एकूण 24 जणांची या ठिकाणी पॉलिसी ही काढणं गरजेचं आहे आणि तुम्हाला यासाठी प्रथम वर्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला 48,000 रुपये एवढं स्टायफंड मिळणार आहे। या ठिकाणी बोनस तुम्हाला वेगळा असेल, परंतु स्टायफंड हे एकूण 48,000 रुपये मिळणार आहे। तसेच तुम्हाला बघा आता या ठिकाणी बघा पहिल्या वर्षी तुम्हाला प्रति माह 7,000 रुपये एवढं वेतन दिलं जाणार आहे, दुसऱ्या वर्षी रुपये 6,000 आहे आणि तिसऱ्या वर्षी रुपये 5,000 अशा प्रमाणे तुम्हाला प्रति माह वेतन हे दिलं जाणार आहे। आता यामध्ये जे अट आहे ते तुमची ज्या पॉलिसी आहे त्या 65% अधीन राहून तुम्हाला त्या वर्षीचा जो स्टायपंड आहे तो दिला जाणार आहे। तिसऱ्या वर्षी पण तोच क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेला आहे। आता या ठिकाणी बघा विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक MCA म्हणून भरती होण्यास पात्र नसतील, म्हणजेच जे सध्या एजंट आहेत किंवा त्या एजंटचे नातेवाईक या ठिकाणी महिला करिअर एजंट म्हणून या ठिकाणी भरती होण्यास पात्र नसणार आहेत। नातेवाईकामध्ये मग आता कोण आहेत की यामध्ये बघा जोडीदार, दत्तक घेतलेल्या किंवा सावत्र मुलांसह मुले, आश्रित असोत किंवा नसोत, तसेच आई वडील, भाऊ बहीण आणि जवळचे सासरे हे या ठिकाणी पात्र असणार नाही आहेत। कॉर्पोरेशनचा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्नियुक्तीची मागणी करणारा माजी एजंट MCA योजनेअंतर्गत एजन्सी मंजूर केला जाणार नाही। म्हणजे बघा यासाठी हा देखील या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी किंवा या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। विद्यमान एजंट MCA म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही। आता तुम्हाला बघा अर्जासोबत नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे। तसेच तुम्हाला अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, जोडायचे आहेत, ते आहेत वयाचा पुराव्याची स्वसाक्षांकित प्रत, सेल्फ अटेस्टेड प्रत, तुम्हाला वयाचे पुरावा म्हणजे TC या ठिकाणी चालेल, पत्त्याचा पुरावा तुम्हाला आधार कार्ड चालेल, ते सेल्फ अटेस्टेड, तसेच शैक्षणिक पात्रता म्हणजे 10वी पासची तुम्हाला स्वसाक्षांकित प्रत या ठिकाणी जोडायची आहे। जर तुमची दिलेली माहिती अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज हा नाकारला जाणार आहे।
आता या ठिकाणी बघा अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा आहे, जेंडर तर फिमेल येणारच आहे, नॅशनॅलिटी इंडियन आहे, डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID, इथे तुमचा ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे, पिनकोड, आणि या ठिकाणी नो ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुमचा फॉर्म पुढे घेतला, कारण तुम्ही या ठिकाणी असं आहे की आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, मेडिकल एक्झामिनर ऑफ LIC ऑफ इंडिया, या ठिकाणी नातेवाईक आहेत का असं विचारलं आहे. जर असाल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाही, त्यामुळे नोच तुम्हाला क्लिक करायचं तर तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी कॅप्चा आहे त्यावर क्लिक करून सबमिट ऑप्शन क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुढे जाऊ शकता. आणि तुमचा जो अर्ज आहे तो पूर्ण अर्ज तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ओके, तर अशाच पद्धतीने अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.